बीड जिल्ह्यामध्ये विलास घुले हत्या प्रकरणावरतून आता वेगळं वळण जे आहे ते पाहायला मिळतं. आपल्यासोबत बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे आहेत. बजरंग बाप्पाजी, तुमच्या मुलावरती अर्थात सौरभ सोनावणेवरती ही सगळी संशयाची सुई जाते. कुटुंबियाकडनं तुमच्या मुलाचं नाव घेतलं जातं विलास घुलेंच्या कुटुंबियाकडनं. कशा पद्धतीने हे सगळं पाहताय? गेली 3 दिवस मी हेच सांगतोय की मागच्या शनिवारी 20 तारखेला जी घटना टाकळी फाट्यावर घडली केज तालुक्यातील, ती घटना दुर्दैवी आहे. ती घटना कशामुळं घडली, का घडली याच्या खोलात गेलं पाहिजे. मुळात भांडणं का झाले, भांडण किंवा विनाकारण कोण कुणाला मारायला येते आणि तिथं हा मध्ये गेला तो जे आहे ते घुले आणि त्याच्यानंतर त्याचा मर्डर झाला, हा विषय वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं झालेला आहे. पण त्याच्या पुढचं जे राजकारण येत आहे, या राजकारणावर मी बोलायला आणखी 10 मिनिटांना येणार आहे. मला जरा एकदा मध्ये हाऊसला जाऊन येऊ देत, त्याच्यानंतर मी सर्वांना बोलणार आहे. पण आता मला तुम्ही बोलला त्याच्यासाठी मी आता मला जातानाच तुम्ही अडवलं आहे. पण ठीक आहे, माझी विनंती अशी आहे की या प्रकरणामध्ये जे माझ्या मुलाचं नाव येतं आहे ती जाणीवपूर्वक याच्यामध्ये राजकारण आहे. जर ठीक आहे कुटुंबियांचा संशय असेल, कुटुंबियाला वाटतंय तर कुटुंबियाने बिलकुल हे करावं. कुटुंबाच्या बाबतीत मी काही नाही आहे. पण हा जो आमच्या इथं कीड लागलेलं राजकारण करतायत, या राजकारणी मंडळी इथून चेतवतायत मुंबईत बसून, आणि चेतवणी दिल्याच्या नंतर थोडंसं वेगळ्या पद्धतीने होतं आहे. पण मी याला पोलीस यंत्रणेला मदत करणार. पोलीस यंत्रणेनं जी काय चौकशी करायची ती करावी. महाराष्ट्रातल्या नेते मंडळींनी जे की सत्तेवर आहेत त्यांनी पण त्या पद्धतीने पोलीस यंत्रणा आदेश दिले असतील. मला त्याच्याशी काही बोलायचं नाही. पण पोलीस यंत्रणेला जे सहकार्य लागेल ते सहकार्य करायला मी, माझा मुलगा, माझं कुटुंब, माझे कार्यकर्ते, आम्ही सर्वजण तयार आहोत. परंतु हे मस्साजोग प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केली, त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे नेते एकवटलेले होता. खरं तर तुम्ही ज्या नेत्याच्या विरोधात बोलत होता त्याच नेत्याकडनं खरं तर आता ह्या सगळ्या पद्धतीचं षडयंत्र किंवा तुमच्यावरती हल्ला चढवण्याचं हे काम सुरू झालेलं आहे का या हत्याकांडाच्या माध्यमातून? तुम्ही ज्या व्यक्ती म्हणला तर चालेल. नेता कोण हो? त्याला नेता म्हणते. हे नेता आहे, त्याला मी एक अर्ध्या तासाने बोलतो. परंतु तुम्ही म्हणताय तुम्ही नेत्याच्या संदर्भात बोलतायत, परंतु काल त्यांनी सभागृहात देखील या सगळ्या हत्याकांड प्रकरणात आवाज, त्याची लायकी काय, त्याची उंची काय, ते नेता आहे का कोण आहे ते मी एक अर्ध्या तासाने तुम्हाला सांगतो. परंतु तुम्ही नाव घेत नाहीये कोणाचं नाव घ्यायला का मी त्याचं काय ही भित्र आहे का? बीडचा वाघ आहे. परंतु तुम्ही बीडचे वाघ म्हणताय, त्याला मराठा विरुद्ध वंजारा ही पुन्हा लढत. वाद लावणारे अवलादी राजकारणात अकार्यक्षम असतात, ते त्याचा वाद लावतात. राजकारणामध्ये फील्डवर काम करावं लागतंय, त्याला राजकारणात तिथं राहावं लागतंय. रात्र का मेरी रात हमारी रात तुम्हारे नाम नाही म्हणलं पाहिजे. त्याला रात्रभर तिथं रात्र दिवस काम करावं लागतंय. रातचं मुंबईत बसणारा मुंबईत नेता होऊ शकत नाही. धनंजय मुंडे वारंवार ते त्यानं काय करतोय त्याचं मी त्याला एक अर्ध्या तासात परत आल्यावर बोलतो. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. बजरंग बाप्पा सोनावणे होते बीडचे खासदार. ते म्हणतात की कोण याच्या सगळ्या संदर्भात, या हत्या प्रकरणाच्या संदर्भात राजकारण करतंय, त्यांचं थेट नाव घेऊन मी थोड्याच वेळात बोलणार आहे. परंतु त्यांचा बोलण्याचा सगळा रोग जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे जे परळीचे आमदार आहेत, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे त्यांचा सगळा रोग गेलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश नाईकसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.